माझे देवघरातील दिवे काही असे काळे कुळकुळीत झालेले होते. मग यांचा प्रवास इथपर्यंत कसा आला चला तेच तुमच्यासोबत आज शेअर करते. हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी आमच्या किचनमध्ये काही असा पसारा पांगलेला असतो. ही धुतलेली भांडी असतात तरी सुद्धा यांचा पसारा होऊन जातो, कारण की सकाळी सकाळी दूधवाले काका येतात. तेवढं एकच दुधाचं भांडं शोधण्यासाठी ना माझी सगळी भांड्यांची अशी पांगापांग होऊन जाते. बरं असो, सकाळी सकाळी तेवढं मोठं काम आवरून झालं आणि त्यानंतर मी माझ्या देवघराकडे वळले. माझे ना मागच्या 3-4 दिवसापासून आहे ना हे दिवे असेच पेंडिंग होते. म्हटलं आज करू उद्या करू, पण हे खूप जास्त चिकट झाले होते. हे जर असे धुवायला घेतले असते तर खूप जास्त वेळ लागला असता. थोडक्यात सांगायचं, तांबा पितळाचे दिवे किंवा भांडे घासायला काही जड जात नाही. जड जातात ते फक्त तेलकटपणा, आणि तोच तेलकटपणा घालवण्यासाठी मी काय करत असते, पातेल्यामध्ये ना थोडासा लिंबाचा रस आणि त्यामध्ये निरमा घालून दिवे बुडेल इतपत पाणी घालायचं आणि मस्तपैकी त्याला 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचं. यामुळे काय होतं, जे काही तेलकट डाग असतात ना हे सॉफ्ट होतात आणि अगदी इझिली हे निघून जातात. बघू शकता हा दिवा किती काळा झालेला होता आणि आता बघा हा किती स्वच्छ झालाय. मस्तपैकी पितांबरीने घासल्यानंतर तुम्ही दिवे बघू शकतात मस्त असे चमकायला लागलेले आहेत. चला, माझे दिवे तर इथे स्वच्छ झाले. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग.